नेत्याचा एक पाय जनसमूहात तर दुसरा पाय प्रगतीच्या दिशेने उचललेला असावा लागतो। नेत्याचे दोन्ही पाय जनसमूहात राहिले तर जनसमूहाची प्रगती होत नाही आणि नेत्याचे दोन्ही पाय प्रगतीच्या दिशेने उचललेले असले तर नेत्याचा जनसमूहाशी संपर्क उरत नाही। ज्या नेत्याचा एक पाय जनसमूहात आहे आणि दुसरा पाय त्या जनसमूहाच्या प्रगतीच्या दिशेने उचललेला आहे असा नेता म्हणून आदरणीय बाळारामजी पाटील यांची महाराष्ट्राला ओळख आहे। खरं तर हा काहीसा शुभेच्छांचा आणि काहीसा कृतज्ञतेचा सोहळा आहे। पंचायत समितीच्या सभापती पदापासून ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांपर्यंत आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांपासून ते कोकण शिक्षक मतदारसंघाच्या आमदारांपर्यंत आपला हा प्रवास लोकमानसाच्या हिताचा, लोककल्याणाचा आणि समाजकारणाचा राहिला आहे। आपण आत्तापर्यंत जे केलं त्या कार्याबद्दलची ही कृतज्ञता आहे आणि इथून पुढे आपण जे करणार आहात त्याच्यासाठीचा हा शुभेच्छा सोहळा आहे। आपल्यावर नितांत प्रेम करणारी ही असंख्य माणसं आपल्या या वाढदिवसाच्या दिवशी आपणास ही कृतज्ञता आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आपल्या सोबत इथं उपस्थित आहेत। मंचावर उपस्थित असलेले राजकीय सामाजिक क्षेत्रातले सगळेच सन्माननीय आणि मंचासमोर उपस्थित असलेले आपण सर्व सन्माननीय। खरं तर माणसांचे दोन प्रकार असतात, एक सामान्य आणि दुसरा असामान्य। विधात्याला सामान्य माणसं जास्त आवडत असावीत म्हणून विधात्यानं सामान्य माणसांची संख्या जास्त बनवली आहे। असामान्य माणसं मात्र दुर्मिळ असतात। खरं तर रस्त्यानं चालता चालता सामान्य माणूस जर खड्ड्यात ठेचकाळला तर तो क्षणभर खड्ड्यालाच दोन शिव्या देतो आणि निमूटपणे पुढे निघून जातो। पण असामान्य माणूस असतो तो मात्र खड्ड्याजवळच उभा राहतो, खड्डा का पडला याचा शोध घेतो, खड्ड्याचं हे रस्त्याचं काम कुणाकडे आहे त्याचा विचार करतो, तो महानगरपालिकेत जातो, तिथं जर दाद मिळाली नाही तर तो त्याच रस्त्यावर आंदोलनाला बसतो। म्हणजे सामान्यापेक्षा थोडंसं अधिक करण्याची क्षमता ज्यांच्यात असते त्यांना आम्ही असामान्य माणूस असं म्हणतो। ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सामान्य माणसं फार खोलवर जाऊन विचार करत नाहीत। सामान्य माणसं कुठल्याही क्षेत्रात अधिकचं ज्ञान मिळावं अशी अपेक्षा धरत नाहीत। आपले प्रश्न, आपल्या समस्या याच्यावर आपणच चिंतन करावं असं सामान्य माणसाला वाटत नाही। खरं तर सामान्य माणूस हा अल्पबुद्धीचा असतो किंबहुना त्याची स्मरणशक्ती ही फार अल्प असते। एकदा ठोकर बसली तर तो क्षणात दुसऱ्यांदा विसरतो आणि तिसऱ्या क्षणाला परत तीच चूक करायला प्रवृत्त होतो। ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। पण मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सामान्य माणसाच्या याच अल्प स्मरणशक्तीचा वापर करून घेणाऱ्यांची मांद्याळी समाजामध्ये तयार झाली आणि खऱ्या अर्थानं जे प्रत्यक्ष काम करणारे आहेत, कृती करणारे आहेत, त्याच्या पलीकडे नुसताच दिखावा करणारे आहेत त्यांची संख्या समाजात वाढली। ही अलीकडची सगळ्यात मोठी आमची अडचण आहे। मुख्य गोष्ट आपण जर लक्षात घेतली की मग या समाजाला जास्तीत जास्त जे लोक सतत सांगत राहतात, दाखवत राहतात आणि सामान्य माणसं मग तेच खरं मानत राहतात, हा अलीकडचा एक समाज परंपरेचा भाग झालाय। गोबेल्स नीती असं सांगते की एकच खोटं तुम्ही 100 वेळा सांगत चला म्हणजे काही काळानंतर लोकमानसांना ते खरं वाटायला लागेल। ही एक प्रचाराची पद्धत आहे। व्यापारी जाहिरातींचं यश कशात आहे याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की हिटलर असं सांगतो की खोटं बोलतानाच एवढं मोठं खोटं बोला की ते खोटं आहे हे सांगायला कुणी धजावलाच नाही पाहिजे। अलीकडं खोटं सुद्धा इतकं मोठं बोलतात की सर्वसामान्य माणसाला ते खोटं आहे हेच मुळात कळत नाही। ही अलीकडच्या समाजकारणातली आणि राजकारणातली सगळ्यात मोठी अडचण आहे। हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। मास मीडिया नावाचा प्रकार जो अलीकडे काही माणसांना यशस्वी करतो आहे त्याच्या पाठीमागे हेच गणित आहे। प्रोपगंडा तयार करणं, इमेज बिल्डिंग उभा करणं आणि प्रतिमा निर्माणाच्या तंत्रानं माणसापुढे जणू हेच आता आपल्याला नेतृत्व तारू शकेल अशी अवस्था उभा करणं हे अलीकडचं तंत्र झालेलं आहे। अशा तंत्रामध्ये खरं तर
3 ऑगस्ट 1947 साली जन्माला आलेल्या भाई शंकरराव मोरे यांनी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या क्रांतीसाठी जिवंत केलेल्या शेतकरी कामगार पक्षाचं निष्ठेनं काम करणाऱ्या बाळाराम पाटलांचा उल्लेख या सगळ्या तंत्रामध्ये वेगळ्या पद्धतीने आम्हाला करावा लागेल। खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रखर लढ्याशिवाय शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं राज्य स्थापन होणार नाही। कुठलाही पक्ष या शेतकरी कामगारांच्या वर्ग संघटनांच्या पाठबळावर सत्ता जरूर स्थापन करू शकेल, पण तो शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं राज्य निर्माण करू शकणार नाही। ही भूमिका शंकरराव मोरे यांनी मांडली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या राज्यासाठी प्रखर लढा हा उभा राहावाच लागेल, ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे। पण त्याच वेळी हा लढा उभारताना निव्वळ आर्थिक क्रांती एवढंच साध्य नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करणं हे शेतकरी कामगार पक्षाचं प्रमुख धोरण असेल, ही भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली। आणि खरं तर त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला। आपल्या वाणी लेखणीनं शेतकरी कामगार पक्षाची धोरणं तरुणांपर्यंत पोहोचवली आणि या तरुणांची तडफदार नेतृत्वाची फळी शेतकरी कामगार पक्षामध्ये तयार झाली। हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे। खरं तर 1946 ते 1958 हा शेतकरी कामगार पक्षाचा स्वर्ण काळ मानायला हवा, कारण त्या काळात तब्बल 28 आमदार शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेमध्ये होते। पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातच शेकापमध्ये फूट पडली आणि नंतर मात्र ही संख्या कमी कमी व्हायला लागली। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्टही आपण लक्षात घेतली पाहिजे। पण या शेतकरी कामगार पक्षानं महाराष्ट्राला जे तडफदार नेते आणि नेतृत्व दिलं ते मात्र कमालीचं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग त्याच्यामध्ये भाऊसाहेब राऊत असतील, त्याच्यामध्ये केशवराव जेधे असतील, त्याच्यामध्ये ND पाटील असतील, गणपतराव देशमुख असतील, दाजीबा देसाई असतील, कृष्णराव धुळप असतील, ही प्रचंड मोठी फळी शेतकरी कामगार पक्षानं निर्माण केली। महाराष्ट्रामध्ये मला शेतकऱ्यांची आणि कामगारांची क्रांती जिवंत ठेवायची आहे आणि त्यासाठी मी शेतकरी कामगार पक्ष निर्माण केला। हे शंकरराव मोरेंचं विधान खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नासाठी काम करत या सगळ्या तरुण नेतृत्वाने महाराष्ट्रभर अखंडपणे चालू ठेवलं, हे सगळ्यात महत्त्वाचं। पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आज अलीकडं पलीकडं आपण अनेक उदाहरणं देतो, पण ज्यावेळी यशवंतरावजी चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले त्यावेळी सगळ्यांना असं वाटलं होतं की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक शपथ घेतील। पण यशवंतरावजींच्या मनात थोडंसं वेगळंच काहीतरी होतं। 1958 साली म्हणजे 1952 साली पहिल्यांदा भाई उद्धवराव पाटील आमदार म्हणून निवडून आले। 1958 साली ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते। यशवंतरावजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाई उद्धवरावजी पाटील हे विरोधी पक्ष नेते। पण ज्यावेळी यशवंतरावजी चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला निघाले त्यावेळी त्यांनी आपले एक सहकारी रामराव आवरगावकर यांना सांगितलं की तुम्ही भाई उद्धवराव पाटलांकडे जा आणि त्यांना माझा एक निरोप सांगा। तो निरोप काय होता की आपण शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा द्यावा, आपण पक्षांतर करावं, आपण काँग्रेसमध्ये यावं आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद स्वीकारावं। रामराव आवरगावकर भाई उद्धवराव पाटलांकडे गेले। यशवंतराव चव्हाणांचा हा निरोप त्यांनी सांगितला की त्यांची इच्छा आहे की आपण पक्षांतर करावं आणि आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवावं। आणि त्या सरशी भाई उद्धवराव पाटील म्हणाले, मी डाव्या चळवळीत काम करणारा माणूस आहे, मी माझ्या विचारांशी प्रामाणिक आहे, मी माझ्या तत्वांशी बांधिलकी राखणार आहे, मी शेतकरी कामगारांच्या लाल झेंड्यातच माझं पार्थिव जाईल याचाच विचार करीन, माझ्याच्यानं ते होणार नाही। तुम्ही यशवंतरावजींना आभार सांगा पण माझा हा निरोप सुद्धा कळवा। भाई उद्धवराव पाटलांचा हा निरोप यशवंतरावजी चव्हाणांना आवरगावकरांनी कळवला। यशवंतरावजी चव्हाणांना वाईट वाटलं की महाराष्ट्राला एक उमदा मुख्यमंत्री मिळाला असता, पण तत्वाशी प्रामाणिक राहणं, विचारांशी बांधिलकी जोपासणं आणि आपल्या पक्षाशी निष्ठा राखणं काय असतं हे भाई उद्धवराव पाटलांनी या महाराष्ट्राला त्या काळी दाखवून दिलं। किती माणसं तत्वनिष्ठ असतात याचा हा सगळ्यात मोठा विचार होता। पण त्याही पेक्षा विरोधी पक्ष नेत्याला मुख्यमंत्री करावं हा यशवंतरावजी चव्हाणांच्या मनाचाही सगळ्यात मोठा मोठेपणा होता। दुर्दैवाने अलीकडच्या काळात मात्र ही परिस्थिती आता राहिली नाही। ही तत्वाशी बांधिलकी, विचारांशी प्रामाणिकपणा उरला नाही। खरं तर विचारांचे वेगवेगळे प्रवाह असणं हे समाजकारणाच्या विकासासाठी अत्यंत गरजेचंच असतं।
समाजातले सगळे विचार प्रवाह जिवंत राहायला हवेत आणि राजकारणातले सगळे पक्षही जिवंत राहायला हवेत. पण दुर्दैवानं विचार प्रवाह संपवण्याकडे आणि काही राजकीय पक्ष संपवण्याकडे जो काही अलीकडचा कल चाललाय तो उद्याच्या भविष्याच्या दृष्टीनं घातक आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुख्यत्वे विचार भिन्नता हा आमचा प्रश्नच नाही, ही आमची समस्याच नाही, तर विचार शून्यता हाच अलीकडे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणून उभा राहिलाय. हल्ली माणसांच्या मनात विचारच नाहीत, भूमिकाच नाही, तत्वच नाही, कोणती बांधिलकीच नाही. ही अलीकडच्या राजकारणाची सगळ्यात मोठी अडचण झाली आहे, हे आम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. त्यामुळे या काळामध्ये समाजकारणात आणि राजकारणामध्ये प्रवास करताना आम्ही नेमक्या कुठल्या दिशेनं चाललो आहोत याचं चिंतन मंथन प्रत्येकानंच करणं हे अलीकडच्या काळात अत्यंत गरजेचं झालंय. आपण एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे की आज महाराष्ट्रातला प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता संभ्रमात आहे. नेमकं काय चाललंय, कसं चाललंय, कुठं चाललंय त्याला काही कळेनाच झालंय. म्हणजे एक गोष्ट अशी की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना संसदेला समर्पित केली, संसदेनं ती स्वीकारली, त्या दिवशी अत्यंत आनंदात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर आले. आचार्य कृपलानी त्यांना भेटले आणि आचार्य कृपलानी म्हणाले की डॉक्टर साहेब आज तुम्ही प्रचंड आनंदी असाल. म्हटले हो, मी आज प्रचंड आनंदी आहे. का तर पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आता राजा मतपेटीतून जन्माला येईल म्हणून मी आनंदी आहे. पण त्याच वेळी आचार्य कृपलानी असं म्हणाले की आपण म्हणता ते अगदी खरं आहे, पण आपली लोक गरीब आहेत, अज्ञानी आहेत. नेते या गरिबांची मतं विकतही घेऊ शकतात. तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आपण म्हणता ते बरोबर आहे. आपली लोक गरीब आहेत, ती अज्ञानी आहेत. हे नेते त्यांची मतं विकतही घेतील, पण ज्या दिवशी या गरिबांना त्यांच्या मताची किंमत कळेल त्याच वेळी हीच लोक या देशाचे राजे असतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. लोकांना अधिकार होता, लोकांच्या मतांना प्रचंड विलक्षण या लोकशाहीनं किंमत दिली, पण त्याच्याही पलीकडे आताची परिस्थिती अशी झाली आहे की लोकच या सगळ्या कुठल्या प्रकारात आत नाहीयेत. म्हणजे लोक मत कुणाला देतात, कुठल्या पक्षाला देतात, कुठल्या विचारधारेला देतात, तो सगळा भाग वेगळा. नंतरच्या काळात तुम्ही मत कुणालाही द्या, आम्ही मतपेट्याच पळवू. तो काळ निघून गेला, मतपेट्या राहू दे, आता आम्ही आमदारच पळवू. आता तोही काळ गेला, आता आम्ही पक्षच पळवू. कदाचित यावर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार करून ठेवला असेल, म्हणून ते त्याच वेळी असं म्हणाले की भले जरी नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील, कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसाच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. हे बदलायची ताकद कुणात आहे? लोकशाही संविधान अखंड आणि अभंग ठेवायची ताकद कुणात आहे? तर ती सर्वसामान्य माणसांमध्ये आहे. हे या लोकशाहीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला हा सर्वसामान्य माणूस जागृत करणं, सर्वसामान्य माणसांपर्यंत हे सगळं पोहोचवणं ही आत्ताची अत्यंत गरजेची गोष्ट आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि राज्य उभा तरी कशी राहिलीत? शिवाजी महाराजांना जंजिरा घ्यायचा होता, अनेक वेळा प्रयत्न केले, अपयश आलं, अखेर मोहीम ठरली आणि त्या जंजिऱ्याला शिड्या लावायचं काम लाय पाटील कोळींवर महाराजांनी सोपवलं. पद्मदुर्गापासून किमान 4-5 सागरी मैल अंतर कापून त्या जंजिराजवळ पोहोचायचं आणि त्या जंजिराला शिड्या लावायचं अत्यंत कठीण आणि अवघड काम लाय पाटील कोळींवर सोपवण्यात आलं. जंजिरा अभेद्य होता. जर असलं काही घडतं हे कळलं तर जंजिराच्या सिद्धी त्याला पकडायचा आणि पोत्यात बांधून सरळ समुद्रात बुडवायचा. म्हणजे कुणालाही न कळता त्या कड्या पहाऱ्यापासून वाचून त्या जंजिराला शिड्या लावायचं काम साधन होतं. पण त्या रात्रीच्या किर्र काळोखात लाय पाटील कोळीने हे काम पूर्ण केलं. जंजिराला शिड्या लावल्या कुणालाही न कळत आणि ते महाराजांचं सैन्य यायची वाट पाहत बसले. पण अर्धा तास झाला, तास झाला, 1.5 तास झाले, 2 तास झाले, महाराजांचं सैन्य येताना काही दिसेना. आता झुंजू मुंजू व्हायला लागलं. आता पहाट होईल, उजेड दिसेल आणि शत्रूला या शिड्या लावलेल्या कळतील. लाय पाटलांनी निर्णय घेतला. त्यांनी लावलेल्या शिड्या परत काढल्या, आपल्या जहाजात ठेवल्या आणि आल्या मार्गे ते परतले. मोहीम पुन्हा अपयशी झाली. पण काही दिवसांनी महाराजांनी
या लाय पाटील कोळींना रायगडावर यायचं बोलावणं धाडलं. लाय पाटलांना काय कळे ना, जंजिऱ्याची मोहीम तर अपयशी झाली, म्हणजे आता महाराज काहीतरी बोलणार, अपयशाचे धनी आपल्याला ठरवणार. लाय पाटील कोळी थोडे घाबरतच रायगडावर पोहोचले, महाराजांच्या समोर उभा राहिले आणि महाराज म्हणाले, या लाय पाटीलची. आणि दुसऱ्या क्षणी महाराजांनी सरचिटणीसांना सांगितलं, चिटणीस, लाय पाटील कोळींना पालखीचा मान द्या. आता लाय पाटील कोळींना काही कळे ना, मोहीम तर अपयशी झाली आणि महाराज गडावर बोलावतायत आणि सांगतायत की लाय पाटलांना पालखीचा मान द्या. लाय पाटलांना काही कळे ना. लाय पाटलांनी महाराजांना विचारलं, महाराज मोहीम तर अपयशी झाली, मग हा सन्मान कशाला? आणि महाराज, आम्ही दर्यावरची माणसं, आम्हाला ह्या पालखीचा उपयोग तो काय? महाराजांच्या लक्षात आलं, चुकलंय. मग महाराजांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, लाय पाटीलजी, मोहीम अपयशी झाली, पण उद्या पुन्हा जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठी तुम्ही एक वाट शाबूत ठेवलीत म्हणून तुमचा हा सत्कार आहे. तुम्हाला सांगितलेलं तेवढंच जर तुम्ही काम केलं असतं, शिड्या लावायच्या आणि निघून आला असता, अडचण काहीच नव्हती. तुमचं काम तेवढंच होतं, जबाबदारी तेवढीच होती. पण तुम्ही काय केलं? जबाबदारीपेक्षा अधिकच काम केलं. लावलेल्या शिड्या तुम्ही काढून आणल्यात, म्हणजे उद्या पुन्हा जंजिऱ्यावर हल्ला करायचा झाला तर ती वाट शाबूत राहील. तुम्ही जर शिड्या काढल्या नसत्या तर सिद्धीला शिड्याची जागा कळली असती आणि ती त्याने आणखी कठीण, आणखी पहारा बंद करून टाकली असती. पुन्हा त्या वाटेने आपल्याला जाता आलं नसतं. तुम्ही ती वाट उद्याच्या हल्ल्यासाठी शाबूत ठेवलीत, थोडं अधिकचं काम केलं म्हणून तुमचा हा सन्मान आहे. आणि लक्षात आलं, तुम्हाला पालखीचा उपयोग नाही, तुम्ही दर्यावरची माणसं. तसे महाराज चिटणीसांना म्हणाले, चिटणीस, लाय पाटलांना एक जहाज द्या आणि त्या जहाजाचं नाव पालखी ठेवा. लाय पाटलांचे वंशज आजही आहेत. महाराजांनी दिलेलं ते जहाज कदाचित आता राहिलं नसेल, पण आता त्यांच्याकडे जे जहाज आहे त्याचं नाव सुद्धा पालखीच आहे. जे सांगितलंय ते करतात, ते कार्यकर्ते नव्हेत. अधिकचं जे काही करतात ते कार्यकर्ते, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आज आम्हाला, समाजाला, राज्याला, राष्ट्राला गरज कोणाची आहे? हे अधिकचं जे काही आहे ते करणाऱ्यांची सगळ्यात जास्त गरज आहे. आम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती सगळ्यात. नाहीतर महाराजांनी 350 वर्षापूर्वी स्वराज्य उभा केलं. कसं उभा केलं? कशाच्या बळावर? पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. रण जिंकायचं आहे ना, पहिल्यांदा मन 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 तयार करा. महाराजांनी काय केलं? ते मन तयार केलं. माणसं दोन गोष्टीसाठी लढतात, एक जिंकण्याच्या ईर्षेनं आणि दुसरी पराभव टाळण्याच्या इच्छेनं. जी पराभव टाळण्याच्या इच्छेनं लढतात ती मुळातच पराभव टाळण्याच्या इच्छेनं लढत असल्यामुळं सतत पराभवाचा विचार करतात, ती पराभूतच होतात. आम्हाला पराभव टाळणारी नव्हे तर जिंकण्याच्या ईर्षेनं लढणारीच माणसं तयार करावी लागतील. ती सकारात्मकता कार्यकर्त्यांमध्ये आणावी लागेल, हे महत्वाचं. महाराजांनी काय केलं 350 वर्षापूर्वी? हेच तर केलं. सकारात्मक विचारांची माणसं त्यांनी घडवली. सगळ्यात महत्वाचं, इवल्याशा 12 वर्षाच्या शंभूराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. पहिलं काय केलं असेल? पहिल्या त्या आळंदीला गेल्या, माऊली ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता माऊली ज्ञानेश्वरांनी प्रकृतात आणली. मन घडली पाहिजेत, रण जिंकायचंय ना, ही ज्ञानेश्वरी परत लोकांपर्यंत गेली पाहिजे. मासाहेबांनी पहिलं काम ते केलं. शेतकरी कामगार पक्षाचा जन्म ही आळंदीतलाच आहे. नंतर मासाहेब निघाल्या, त्या थेट जगद्गुरु तुकोबरायांकडे गेल्या.
बुडती हे ज्यांना न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे. तुम्ही प्रबोधनाचं काम करता आहातच, पण लोकांची मनं घडवा. स्वराज्याचे नाईक तयार करायचे आहेत. जगद्गुरूंनी पाईकाचे अभंग लिहिले आणि त्या अभंगातनं स्वराज्याचे नाईक उभा राहिले. मन 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 घडवली. नाहीतर आमच्या तानाजींबरोबर कोंडाण्यावर गेलेले शेलार मामा कुठले? ते देहू जवळच्या शेलारवाडीचे 1.5 मैलावरच्या. ही तुकोबांच्या कीर्तनातून माणसं घडली. भाई शंकरराव मोरेंनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली तेव्हा पहिली गोष्ट काय केली? त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांची सतत शिबिरं घेतली, बौद्धिक वर्ग घेतले, शेतकरी कामगार पक्षाचे विचार धोरणं लोकांच्या मनात पोहोचवली. तेव्हा ही तडफदार तरुणांची फळी तयार झाली. सगळ्यात महत्वाचं मन मन घडवा. गरजेचं काय ते हे 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी कृती ग्रंथ लिहून घेतले असतील. परमानंद गोविंद नेवासकर स्वराज्याचं चरित्र त्यांनी लिहिलं. गुरिला युद्धतंत्राचं ग्रंथ त्यांनी लिहिला. गोविंद भट बर्वेंना सांगितलं ग्रंथ लिहा. कारण कौस्तुभ नावाचा ग्रहगोल शास्त्रावरचा ग्रंथ महाराजांनी बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरांच्याकडनं लिहून घेतला. गागा भट्ट आलेत महाराष्ट्रात. महाराज म्हणले आलाच आहात ग्रंथ लिहा. शिवारकोद्वाय समय नाही राज्याभिषेक प्रयोग गागा भट्टांनी ग्रंथ लिहिले. रायगडावर महाराजांनी एक विवेक सभा उभारलेली, ज्याला त्याच्या भाषेत आम्ही डिबेटिंग क्लब म्हणतो. जगभराचे विद्वान तिथं यायचे, महाराज त्यांच्याशी चर्चा करायचे. एकीकडे लढाया चालू आहे, धामधूम चालू आहे, रणांगण चालू आहे, तरी हा राजा जगभराच्या विद्वानांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतोय. गागा भट्टांना महाराज सांगतायत आद्य शंकराचार्य, कुमारिल भट्ट, मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वाद विवाद झालाय तो ग्रंथ रूपाने लिहा. कळू द्या लोकांना, ज्ञान प्रवाहित होऊ द्या. 350 वर्षापूर्वी मातीसाठी मरणारी मन कशी घडली? महाराजांनी या पद्धतीने घडवली. सुरतेवर छापा मारला महाराजांनी. इंग्रज धूर्त फुडारलेले काहीतरी वेगळं असेल आणि अचानक त्या वकारीत महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी तत्काळ उचललं, सोबत आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं. ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. शोध घेतला महाराजांनी, यंत्र कशाचं आहे? आणि लक्षात आलं छपाई करायचं यंत्र आहे. महाराज म्हणले उत्तम उत्तम, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, यंत्र चालू झालं पाहिजे. महाराजांनी ते यंत्र चालू करायचा प्रचंड प्रयत्न केला. ते यंत्र महाराजांनी रायगडावर सुद्धा आणलं. रायगडावर त्या यंत्राला लिहिता मंडप म्हणायचे. ते चालू झालं नाही. मग ते यंत्र महाराजांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं. सांगितलं यंत्र सुरू करा, छपाई कला सुरू करा. आणि त्या सुरतच्या भीमजी पारेखनी महाराजांनी दिलेलं हे छपाई यंत्र सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतला चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. लढाया राज्य घडवायचं आहे, पण ज्ञान, साहित्यिक, सांस्कृतिक विश्व समृद्ध करायचं लक्ष किती आहे महाराजांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो ढरकळ्या फोडल्याशिवाय राहणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले सांगतात विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले, आणि एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले. शिक्षण महत्वाचं, विद्या महत्वाची, मन घडवायची आहेत ना, समाज घडवायचा आहे ना, गरजेचं आहे. पण ज्यावेळी माझ्यासारखा एखादा प्राध्यापक 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणारची बातमी बघतो, 62,000 शाळा खाजगी कंपन्यांना देणार असल्याची बातमी बघतो, कंत्राटी पद भरणार असल्याची बातमी बघतो, त्यावेळी ज्या राज्यानं देशाला दिशा दिली ते राज्य आता कुठल्या दिशेला चाललंय असा प्रश्न पडतो. हे आम्ही जागृतपणे बघितलं पाहिजे, डोळसपणे सगळं अभ्यासलं पाहिजे. नेमकं चाललंय काय? पिढी शानी होतीये ही तुमची अडचण आहे का? ती विचार करते ही तुमची अडचण आहे का? हा प्रकार काय आहे? नीती, मूल्य, तत्व सगळ्या गोष्टी वाऱ्यावर उडून गेल्या. सत्ता आणि मत्ता एवढंच अंतिम ध्येय झाले. राजव्यवस्थेला नैतिक अधिष्ठान असावंच लागतं. न्याय, विश्वास, सत्य आणि शिव या नैतिक मूल्यांवरच राज्यव्यवस्थेचं अधिष्ठान असतं. पण राज्यव्यवस्थेला जर हे नैतिक अधिष्ठान नसेल तर ती व्यवस्था राहत नाही. तो जंगलचा कायदा होतो, आणि जिथं जंगलचा कायदा येतो तिथं नागरिक नव्हे, तिथं गुलाम तयार होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि गुलामांनी प्रश्न विचारायचे नसतात.
गुलामांना तो अधिकारच नाही. इंग्रजांना 150 वर्ष राज्य करायचं होतं, आम्हाला गुलाम ठेवायचं होतं. मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. आम्ही प्रश्नच विचारत नाही. आता तेच चाललंय. कुठल्या दिशेला चाललो आम्ही? जपानमध्ये एक रेल्वे स्टेशन आहे, कामी शिराताकी नाव आहे त्याचं. तिथून एक रेल्वे फेऱ्या मारायची, पण त्या रेल्वेत फक्त एकच प्रवासी असायचा. म्हणून जपान सरकारनं असा निर्णय घेतला की त्या रेल्वेतनं आपल्याला काही उत्पन्न मिळत नाही, सबब ते रेल्वे स्टेशन आणि ती रेल्वे कायमची बंद करून टाकावी. पण त्यांच्या नंतर लक्षात आलं की एक प्रवासी त्या रेल्वेच्या दोन्ही फेऱ्यातनं प्रवास करतो. त्यांनी माहिती घेतल्यावर असं कळालं की ती एक प्रवासी म्हणजे एका शाळेला जाणारी शाळकरी मुलगी आहे. ती सकाळी शाळेला त्याच रेल्वेनं जाते आणि संध्याकाळी त्याच रेल्वेनं शाळेतून घरी येते. जपान सरकारनं निर्णय घेतला, जोपर्यंत त्या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ते रेल्वे स्टेशन आणि रेल्वे दोन्ही चालू राहील. शिक्षणाबद्दल किती काळजी आहे, आपल्या नागरिकांना शिक्षित करण्याबद्दल एक देश किती विचार करतो आहे. आम्ही कुठल्या दिशेला निघालो आहे? आम्हाला कधीतरी शांतपणे या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे. उद्याची पिढी घडवायची, आनंददायी घडवायची, तर शिक्षक आनंददायी असायला हवेत. आज परिस्थिती काय आहे? मी परवा एका शाळेच्या व्हरांड्यातनं निघालो होतो. अचानक वर्गातनं आवाज आला, भगीरथानं गंगा पृथ्वीवर आणली आणि ती कृष्णेतनं कोयनेत गेली. मलाही काय कळेना, त्या सरांनाही काय कळेना. हा म्हटलं काय भूगोल बदलून ठेवता काय? हिमालयातनं गंगा पृथ्वीवर आणली ती कृष्णेतनं कोयनेत गेली. तो शिकवणारा म्हटला मी कंत्राटी आहे, मला पगार मिळतो 5,000. 5,000 गंगा कृष्णेतनं कोयनेतच जाणार, पगार 30,000 करा, हिमालयात पोचवतो. वास्तविक शिक्षण क्षेत्र हे सेवा क्षेत्र आहे. महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातला, जगातला कुठला शिक्षक मला किती पगार मिळतो म्हणून मी किती शिकवायचं असं अजिबात ठरवत नाही, अजिबात नाही. पण ही आमची जबाबदारी आहे ना समाजाची, ही शासनाची जबाबदारी आहे ना. उद्याची पिढी घडवायची, उद्याच्या पिढीची मनं घडली तर समाज घडणार आहे ना. आम्ही पायाच उद्ध्वस्त करायला निघालो, कुठल्या दिशेला चाललो आम्ही? हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात गरजेचं आहे. अडचण झाली अलीकडची आमची, कार्यकर्त्यांमध्ये सतत ती चलबिचल आहे. माणसं टिकत नाही, सकाळी एकाकडं, दुपारी दुसऱ्याकडं, संध्याकाळी जेवणा वेळेला तिसऱ्याकडं, आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून त्याचाच उमेदवारी अर्ज. आम्ही म्हणतो कार्यकर्ते आहेत. हो, पण नक्की चाललंय काय तुझं? कुठं आहे तू? आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. 2 गोष्टीत आम्ही अडकलोय, चांगलं असावं आणि चांगलं दिसावं. एक प्रवाह जो आहे ना तो चांगलं असावं या विचाराचा आहे. तो काय सांगतो? मी उत्तमच असलो पाहिजे, माझे विचार उत्तमच असले पाहिजेत. दुसरा काय म्हणतो? असलेच कशाला पाहिजेत, नुसतं दाखवलं तरी चालतंय की. काय काय लोक चांगलं व्हायचाच प्रयत्न करतात आणि काय काय लोक चांगलं दाखवायचा प्रयत्न करतात. सगळ्यात मोठी अडचण. मी शिस्त पाळेन, दुसरा म्हणतो पाळायचे कशाला, दाखव ना. पाळतोयच ते. क्रॉमवेल नावाचा राजा होता, त्याने एक चित्रकार बोलावलं, त्याने सांगितलं माझं चित्र काढ. त्या चित्रकाराने उत्तम चित्र काढलं, पण त्याच्या गालावर असा डाग होता क्रॉमवेलच्या, आणि त्याच्यामुळे तो अत्यंत राजा विद्रूप दिसायचा. चित्रकाराला वाटलं त्याच्या गालावरचा जर तो डाग नाही दाखवला तर क्रॉमवेल सुंदर दिसेल आणि आपल्याला शाबासकी देईल. त्यानं क्रॉमवेलचं डागाशिवायचं चित्र काढलं आणि क्रॉमवेलच्या पुढे ठेवलं. क्रॉमवेलनं बघ, नाही नाही हे माझं नाहीच आहे. म्हणे का? माझा डाग कुठं आहे? अहो तो खराब दिसतो ना तुम्हाला, दिसू दे, मी जसा आहे तसाच लोकांपुढे गेलो पाहिजे. हा एक प्रवाह आहे. आणि दुसरा, मी कसा का असेना नीट दिसलो पाहिजे एवढं डोक्यात ठेव. कुठल्या अँगलनं जमतंय तुला त्या अँगलनं फोटो घे, कुणी मध्ये नाही आलं पाहिजे. दाखवणं
कुष्ठरोग्याच्या अंगावर ऑइल तेलानं मालिश करणारे महात्माजी हा एक प्रवाह झाला. कशाला हात लावायला सांगतो, शेजारी उभा राहतो, फोटो काढ. हा दुसरा प्रवाह झाला. काय आहे आणि काय दाखवतो हा सगळ्यात अलीकडचा सगळ्यात मोठा फरक आहे. सगळ्यात तत्वासाठी किती लढतात, विचारांसाठी किती भांडतात, दाखवण्यासाठी किती आहेत, काय हा प्रकार आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं घडवली. कशी घडवली हो? काय दिलं काय त्यांना महाराजांनी? आमच्या तानाजीने पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे आले. राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का, आणि महाराजांची नजर कोंढाण्यावर. महाराज म्हटले, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. आणि सरदिशी उठला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. काय होतं, काय होतं हे? कुठला विचार, कुठला संस्कार, कुठली निष्ठा, कुठली श्रद्धा, काय? का तानाजी असे म्हटले, महाराज कोंढाणा घ्यायचा. महाराज नाही, घे घे घे, तेवढा कोंढाणा घे, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो. विचार कोणता घेऊन चाललोय आम्ही? भारावलेली पिढी होती एक काळ. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला उभा राहिले की विचारांची क्रांती सुरू व्हायची. अशी शिवतीर्थावर लाखो लोक कानात प्राणानं ऐकून बसायची. मराठी अस्मितेचा जागर व्हायचा, स्वाभिमानी स्फुल्लिंग तयार व्हायचं, माणसं महाराष्ट्र कल्याणासाठी उभा राहायची. तो विचार कुठे गेला? उद्याच्या पिढीला काय देणार आहे? आमची सगळ्यात मोठी आताची अडचण ती आहे. परवा एक मित्र माझ्याजवळ धावत आला. म्हटलं, आमच्या चिंटूला बघितलं का? म्हटलं, नाही नाही, तास झाला का सापडेनाच झालाय. म्हटलं, बघतो सापडला तर सांगतो. तासाभरनं तोच चिंटूला घेऊन आला. म्हटलं, अरे वा, सापडला वाटतं, कुठे गेलता? नाही, विचार की तूच. म्हटलं, कुठे रे गेलता? म्हटलं, गुवाहाटी. म्हटलं, माझ्या लक्षात नाही आलं. नाही, म्हटलं, आम्ही खोके खोके खेळत होतो. काय पिढीला काय देणार आहोत आम्ही? काय? आम्ही शिवचरित्र सांगतो लोकांना. अफजल खान चालून येतोय 40,000च्या फौजनीशी. सगळ्या सरंजामदारांना, जहागीरदारांना, वतनदारांना पत्र पाठवली, सोबत येऊन मिळा, नाहीतर घरादाराची राख रांगोळी करू, कुटुंबावरनं गाढवाचा नांगर फिरू. अस्तित्वाचाच प्रश्न होता. ही नुसती धमकी नाही, प्रत्यक्ष कृती करायची हिंमत त्याच्यात होती. अफजल खानाचे खलिते असंख्य नाही मिळाले, खंडोजी खोपड्या नाही मिळाला. घरादाराची राख रांगोळी, वतनावर नांगर. तो सरळ उठला ना अफजल खानाला जाऊन मिळाला. असंच पत्र कान्होजी जेदे नाईक देशमुखांकडे आलं. ते पत्र आलं आणि कान्होजी जेदे नाईक देशमुख ते पत्र घेऊन महाराजांकडे आले. महाराज, खानाचं पत्र आलंय. जे काय म्हणतो, नाही येऊन मिळा, नाहीतर घरादारावरनं नांगर फिरवीन. महाराज म्हटले, मग वतनाचा प्रश्न आहे, तुमच्या कुटुंबाच्या जीविताचा प्रश्न आहे. कान्होजी, आम्हास काय विचारता, तुम्ही निर्णय घ्या. तसे कान्होजी ताडकन उठले. महाराज, बोलता काय? हो कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. कान्होजींनी शेजारचं तांब्या भांड घेतलं आणि सरळ पाणी हातावर सोडलं. राजा, हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी पोराबाळांवर, हे सोडलं पाणी कुटुंबावर. राजा, हे कान्होजी लढत राहील स्वराज्यासाठी. रणांगणात मेल्यावर ज्या हाडातनं शिवराय शिवराय आणि स्वराज्य स्वराज्य ऐकू येईल, ती हाडं या कान्होजीची असत्याल, हे ध्यानी ठेवा. राज, काय निष्ठा आहे हो, काय निष्ठा आहे. ही निष्ठेची उदाहरणं कुठे गेली? उद्याच्या पिढ्यांना काय देणार आहे आम्ही? कुठे घेऊन जाणार आहे आम्ही? ही आमची जबाबदारी आहे. उद्याच्या पिढी पुढे आदर्श उभा राहतील हे पाहण्याची. 350 वर्ष झाली आम्ही छत्रपती शिवाजी महाराज काय म्हटले? माझा जागर व्हावा म्हणून नाही हा पराक्रम गाजवला,
तर आमच्या या पराक्रमातून असे हजारो शिवराय या महाराष्ट्राच्या मातीत उभा राहावे, यासाठी हा पराक्रम आहे, ही प्रेरणा आहे, हे प्रोत्साहन आहे. आम्ही ती प्रेरणा, ते प्रोत्साहन उद्याच्या पिढीसाठी दिलं पाहिजे. ती आमची सगळ्यात महत्वाची गरज आहे. ही आमची जबाबदारी आहे. कार्यकर्ता याचा अर्थ कुठल्या तरी एका पक्षाच्या विचारधारेशी बांधिलकी असली म्हणजे तो कार्यकर्ता नव्हे. अनेक प्रश्न आहेत समाजामध्ये, अनेक. निवडून आल्यावर एखादं नेतृत्व विधिमंडळात स्थान पटकावतं, पण तेच नेतृत्व सर्वसामान्य लोकांच्या देवघरात कसं स्थान पटकवतं, याचं उदाहरण म्हणून आम्हाला दिबा पाटलांकडे बघावं लागेल. का आठवतो आम्ही त्यांना? 1970 साली सिडकोचा विषय सुरू झाला. 2000 रुपये एकर लढा सुरू झाला ना. बाळारामजी पाटील त्यात सहभागी आहेत, अग्रेसर आहेत. एकरी 30,000, 12.5% जमीन हे लढले म्हणून आले ना. हे उद्याच्या पिढीसाठी आम्ही संपन्नता तयार करून ठेवली. आज जर आम्ही लढलो नाही तर उद्याच्या पिढीचं काय? उद्याची पिढी कुठल्या दिशेला जाईल? घडवता येतं. आजूबाजूला असंख्य माणसं दिसतात. कुणीतरी धरणग्रस्तांचे प्रश्न घेऊन मोर्चे काढतोय, कुणी आदिवासींना त्यांच्या जमिनी मिळाव्यात म्हणून आयुष्य खर्च घालतोय, कुणी उजाड माळरानावर हिरवळ नांदावी म्हणून खर्च करतोय. हे का? त्यांना करायची गरज का पडावी? ही कामं तर राज्यसंस्थेची आहेत. मग राज्यसंस्था करत नाही म्हणून त्यांना करावं लागतं. राज्यसंस्था का नाही करत? राज्यसंस्थेकडे उद्याचं भविष्य निर्माण करणारी, दूरदृष्टी असणारी माणसं आहेत, नाहीत काय? कार्यकर्ता आंधळा असून चालत नाही. आंधळा दुनियेत फिरू शकतो, पण आंधळ्याच्या मागे दुनिया फिरू शकत नाही. कार्यकर्त्याला दृष्टीच हवी, त्याला दूरदृष्टी हवी, तर समाज पाठीशी येईल, तर समाज पाठीशी उभा राहील. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती काय हवं, कुठे घेऊन जायचं आहे, काय निर्माण करून ठेवायचं आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय. 350वे वर्ष. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी 2.5 लाख होनांची तरतूद करून ठेवली. मोरोपंतांनी विचारलं, महाराज गडकोटांसाठी एवढा खर्च? महाराज म्हटले, हा खर्च नाही, ही गुंतवणूक आहे. नेतृत्व दूरदृष्टीचं कसं असतं? ही गुंतवणूक आहे. आज ना उद्या औरंगजेब महाराष्ट्रावर चालून येणार हे निश्चित. तेव्हा कदाचित मी असेन, कदाचित मी नसेन, पण हे राज्य चिरंतन राहिलं पाहिजे. त्यासाठीची ही गुंतवणूक आहे. याचा अर्थ काय? तर महाराज सांगतायत की ही गुंतवणुकीतून एक करा, 1 किल्ला 1 वर्ष लढेल असा मजबूत आणि बुलंद करून ठेवा. औरंगजेबाला माझा 1 किल्ला घ्यायला 1 वर्ष लागलं पाहिजे. स्वराज्यात एकूण 360 किल्ले, 1 किल्ला घ्यायला 1 वर्ष, तर 360 किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. मी असेन, मी नसेन, पण स्वराज्य चिरंतन राहील. ही दूरदृष्टी आहे. मनुष्यबळ अफाट आहे औरंगजेबाचं. महाराजांचं नियोजन बघा, अफाट. 5.5 लाखाची फौजच त्याच्या बरोबर असायची. औरंगजेबाच्या बरोबर त्याची छावणी पडली की एका जागी 5.5 लाख. महाराज काय म्हणतायत, एका किल्ल्यासाठी 1 वर्ष, म्हणजे विचार करा 5.5 लाख लोकांचा एका वर्षाचा खर्च किती. आपण मनुष्यबळाशी औरंगजेबाशी टिकू शकत नाही, पण आपण त्याची आर्थिक हानी करून त्याला संपवू शकतो. पूर्वी प्रत्येक बादशाचे स्वतंत्र खजिने असायचे. औरंगजेबाचा खजिना वेगळा, शहाजहानचा वेगळा, जहांगीरचा वेगळा, अकबरचा वेगळा, बाबरचा वेगळा. पहिल्या वर्षीच औरंगजेबाचा स्वतःचा खजिना संपला. मग त्यांनी शहाजहानचा मागवला, तोही संपला. मग त्यांनी जहांगीरचा मागवला, तोही संपला. मग त्यांनी अकबरचा मागवला, तोही संपला. मग त्यांनी बाबरचा मागवला, तोही संपला. कंगाल झाला तो इथंच. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 50 वर्षात मुघल सल्तनत लयाला गेली. याचं कारण महाराजांनी त्याची तिजोरी हलकी करून टाकली. काय दूरदृष्टी आहे. आम्ही किती वर्षाचा विचार करतो. हा प्लॅन ए झाला महाराजांचा, प्लॅन बी पुढे तयार करून ठेवलाय. कदाचित औरंगजेब महाराष्ट्रातले किल्ले घ्यायला यशस्वी होईल. महाराज तामिळनाडूला गेले, 650 किलोमीटर लांब.
2 मराठी किल्ले नव्हे, मराठी नाव असेल, साजरान गोजरा किल्ले महाराजांनी बांधले तामिळनाडूमध्ये. आणि लक्ष गेलं जिंजीचा हा किल्ला हवा. 3 टेकड्यावर बसलाय, चंद्रगिरी, रायगिरी, सूर्यगिरी. अपेद्य आहे, जिंकणं शक्यच नाही. 40,000 फौज घेऊन महाराज जिंजीचा किल्ला जिंकायला गेलेत. महाराजांनी बघितलं 40,000 फौजेला हा किल्ला घ्यायला किमान 3 महिने लागतील. महाराजांनी लगेच हिशोब मांडला, 40,000 फौजेचा 3 महिन्याचा खर्च किती, उपयोग नाही. महाराजांनी सरळ किल्लेदाराशी बोलणं लावलं, 50,000 होऊन दिले किल्ला ताब्यात. म्हणजे गडकोटांसाठी 7.5 लाख आणि हे 50,000, 8 लाखात महाराजांनी पुढच्या 50 नव्हे 100 वर्षाची व्यवस्था करून ठेवली. ही गुंतवणूक आहे, ही दूरदृष्टी आहे. ही दूरदृष्टी कार्यकर्त्याकडे असायला हवी. पाठीशी असणारा समाज कुठे घेऊन जायचा आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये तो कसा विकसित राहील, सगळ्या क्षेत्रांमध्ये तो कसा अग्रेसर राहील, हा विचार, ही दूरदृष्टी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय हवी, आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगायला हवं, कार्य करतो तो कार्यकर्ता, माग फिरतो तो कार्यकर्ता नव्हे. एका रस्त्यावर एक ओंडका पडला होता प्रचंड मोठा, आणि काय मजूर तो ओंडका हलवायचा प्रयत्न करत होते, आणि त्यांचा मुकादम कमरेवर हात ठेवून त्यांना सांगत होता, घ्या बाजूला, लवकर लवकर बाजूला घ्या. त्यांची ताकद कमी पडत होती, ओंडका काय सरकत नव्हता. तेवढ्यात तिकडून एक घोडेस्वार आला. घोडेस्वारनं बघितलं ते मजूर प्रयत्न करतात ओंडका ढकलायचा, पण तो हले ना. कुणीतरी आणखी एखादा माणूस त्यात वाढला, ताकद वाढली तर ओंडका हलेल. म्हणून तो घोडेस्वार तिथनच म्हटला, अरे तिथून आदेश काय देतो, सर ना पुढं, लावून हात, सरकेल तो ओंडका. तसा तो मुकादम म्हटला, मी कोण आहे माहितीये का, मुकादमा यांचा, मी काम सांगायचं आणि त्यांनी करायचं, मी नाही काम करायचं. घोडेस्वार काय बोलला नाही, सरळ घोड्यावरनं खाली उतरला, त्या मजुरांमध्ये मिसळला, स्वतःची ताकद त्या ओंडक्याला लावली, आणि काही क्षणातच तो ओंडका बाजूला झाला. तो घोडेस्वार हात झटकत त्या मुकादमाजवळ आला. मुकादमाला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, कोण कोण, आपण कोण. तसा तो घोडेस्वार म्हटला, मी नेपोलियन बोनापार्ट. मग मात्र त्या मुकादमाचा अवसान गळाला, हातापाया पडायला लागला, मला माफ करा. त्यावेळी नेपोलियन म्हणाला, एक गोष्ट लक्षात घे, कुठलंच काम कधीच छोटं किंवा मोठं कधीच नसतं. प्रत्येक छोटं काम मोठंच असतं, कारण छोट्या छोट्या कामातूनच मोठं काम आकारास येतं. महत्वाची गोष्ट काय सांगतो तो, मी सम्राट आहे म्हणून पुढाकार घेत नाही, मी पुढाकार घेतो म्हणून सम्राट आहे, हे लक्षात घे. पुढारी होणं वेगळं आणि नेता होणं वेगळं. पुढारपण ते सहज आहे, पण लोकांना कुठं न्यायचं, जो नेतो तो नेता, पुढाकार घेऊन पाठीमागच्या लोकांना पुढं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात आमच्या लोकांना हे कळायला हवं, नुसत्या घोषणा, नुसती आश्वासनं करून समाजाला काही काळ भ्रमित करता येतं. काही काळ म्हणजे आमची श्रद्धा असते, आम्ही कुणाच्या तरी पाया पडतो, त्यांनी सांगितलेलं आम्हाला सगळं खरं वाटतं, मग आम्ही त्यांच्या जास्तच भक्तीला लागतो. आणि एक दिवशी पेपरात बातमी येते, महाराजांना जेलमध्ये पाठवलं, मग आम्ही उद्विग्नच होतो. बुवाबाजी फक्त धार्मिक क्षेत्रातच असते असं नाही, ती प्रत्येक क्षेत्रात असते. एकदा ती लक्षात आल्यावर मग जो उद्वेग येतो ना, तो फार भयानक असतो. कार्यकर्त्याचं काम काय, हे सोंगाडोंगाचे बुरखे आम्ही फाडले पाहिजेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्हाला अधिकचं काहीतरी कळतं, आम्हाला अधिकचं काहीतरी करायचं आहे, मग समाजाला कुठं घेऊन जायचं आहे त्याचं योग्य मार्गदर्शन आम्हाला करता आलंच पाहिजे. हे सोंगाडोंगाचे बुरखे पहिले फाडले पाहिजेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट. एकदा एक सिंह एका शिकारने फेकलेल्या जाळ्यात अडकला, असा अडकला, असा अडकला, त्याला निसटताच येईना. लाख कोशिश केली, लाख धडपड केली, त्याला बाहेर पडताच येईना. त्याला कळून चुकलं, आता संपलं, राम नाम सत्य है. तेवढ्यात समोरच्या बिळातनं एक उंदीर बाहेर आला, आणि त्या उंदराला बघितलं तसं त्या सिंहाच्या जीवात जीव आला. तो त्या उंदराला म्हणाला, ये ना इकडं, सोडव ना मला, कुरतडना जाळं, ए काढ ना बाहेर. त्या उंदरानं एकदा सिंहाकडे नीट बघितलं, आणि उंदीर म्हटला, देणार काय ते सांगा. हल्ली काय दिल्याशिवाय माणसं काय करतच नाही, हे त्यातलंच म्हणलं, देणार काय ते सांगा. सिंह म्हणला, जंगलचा राजा आहे, वनराजा आहे, जीवापेक्षा मला काय मोलाचं, वाटेल ते देतो, मागल ते देतो, जीव वाचव बस. उंदीर म्हणला, टेम्पररी आश्वासन नको,
परमनंट बोला. सिंह म्हटला, जंगलचा राजा आहे, माझ्यावर तरी विश्वास ठेव, जीवापेक्षा काय मोलाचं, मागेल ते वाटेल, तू जीव वाचव बस. उंदराचा विश्वास बसला, उंदीर कामाला लागला. दुसऱ्या मिनिटाला जाळं कुरतडायला सुरुवात केली, तिसऱ्या मिनिटाला जाळं कुरतडला, चौथ्या मिनिटाला सिंह मोकळा, पाचव्या मिनिटाला उंदीर पुढं. लक्षात ना काय म्हटलं इथे? सिंह म्हटला, तर जीव वाचवलास माझा, जीवापेक्षा काय मोलाचं, माग, वाटेल ते माग. दिलं. पण आता अडचण अशी झाली, त्या उंदराला झाला भ्रम. त्याला वाटलं आपण सिंहाला सोडवलंय म्हटल्यावर आपण काय सिंहापेक्षा कमी आहे का? आपण सिंहच की. ते भ्रमातच आपण सिंहच की. सिंह म्हटला, माग ना काय मागायचे ते, आता हे भ्रमातच आपण सिंहच की. तरी मागितलं मागणं, मला तुमच्या कन्येबरोबर लग्न करायचं आहे. आता सिंहानं दिलाय शब्द. तो म्हणला, चल ठीक आहे, दिली कन्या तुला. म्हटलं बोलवा तिला. मग सिंहानं मारली हाक, बेटा बाहेर ये. आता बेटा लाडातच बाहेर आली. बेटाचं कशाला लक्ष आहे खाली कोण उभा आहे? बेटानं दिला पाय, गडियात. काय गरज आहे का भ्रमात राहायची? हल्ली फार वाढले तो भ्रमातले सिंह. करून टाकतो, झालं तर म्हणून समजा, होऊन जाईल, काळजीच करू नका. हे सोंगा डोंगाचे बुरके फाडायचे, हे काम आहे समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात अनेक गोष्टी सांगितल्या जातात तू आम्हाला, आम्ही विश्वास ठेवतो. कौशल्य हवंय कार्यकर्त्याकडं, लोकांना आपल्या पाठीशी घेऊन येण्याचं. राजकारणात कुठला पक्ष यशस्वी होतो? रायगड जिल्ह्यामध्ये शेकाप बालेकिल्ला मानला जातो. भाई जयंत पाटील आहेत, भाई बाळाराम पाटील आहेत, भाई विवेक पाटील आहेत, भाई सुभाष पाटील जळगावचे, धैर्यशील पाटील, आमचे 11 वर्ष सलग निवडून आलेले सांगोल्याचे भाई गणपतराव देशमुख आहे. पुलाच्या सरकारात सहकार मंत्री असणारे भाई एन.डी. पाटील, सरकार बरखास्त झालं, तासाभरात बंगला रिकामा केला, मुंबई सेंट्रलला एसटीत बसले, सरळ कोल्हापूर गाठलं. कापूस उत्पादकांच्या प्रश्नासाठी कापूस एकाधिकार योजनांना सगळ्यात मोठा त्यांचा वाटा. शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी लढणारा नेता. रायगडला सेज येत आहे, 86व्या वर्षी पायाचं ऑपरेशन झालंय आणि एन.डी. भाई सांगतायत की मी एका पायावर लढायला तयार आहे. एका पायाचं ऑपरेशन झालंय. ही प्रत्यक्ष कृतीशील माणसं आहेत, प्रत्यक्ष कृतीशील. हे महत्वाचं आहे. आमच्या लोकांना हे सांगा, अधिकचं काहीतरी, अधिकचं लोकांसाठी समाजकारण. लोक मग विश्वास ठेवायला लागतात. हे आपल्यासाठी चाललंय, आपल्या भल्यासाठी चाललंय, आपल्या कल्याणासाठी चाललंय, आणि मग लोक पाठीशी उभा राहतात. सगळ्यात महत्वाचं आहे ते. अनेक कार्यकर्त्यांचं सध्या म्हणणं असं आहे की पैशाशिवाय निवडणुका नाहीत. मग पैशानेच निवडणुका जिंकता आल्या असत्या तर सगळे उद्योगपती आज मंत्री असते. निवडणुका पैशाने नव्हे, निवडणुका कार्यकर्त्यांनी जिंकता येतात, हे पहिलं लक्षात ठेवा. मतदाराला त्याच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणणारे कार्यकर्ते ज्या पक्षाकडे आहेत तो पक्ष यशस्वी होतो. कार्यकर्त्यांची फळी हवी. 100% लोकसंख्येपैकी सगळीच लोकसंख्या कधीच कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नसते. एकूण लोकसंख्येच्या फक्त 80% लोकांनव्हे 20% लोक कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संबंधित असतात. मग त्या 20%तच भाजपा, 20%तच शिवसेना, 20%तच राष्ट्रवादी, 20%तच काँग्रेस, 20%तच शेकापा. या 20% राजकीय पक्षाशी संबंधित असलेले जे कार्यकर्ते 80% लोकसंख्येपर्यंत पोहोचतात आणि आपल्या पक्षाचा विचार, आपल्या पक्षाची धोरणं, आपल्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवतात, तो पक्ष यशस्वी होतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 2 गोष्टी गरजेच्या आहेत. एक, जनसंपर्क हवा, आणि दुसरी गोष्ट, जनतेला तुमच्यावर विश्वास हवा. हा विश्वास कमावणं आणि लोकमानसाच्या सतत संपर्कात त्यांच्या प्रश्नासाठी तयार राहणं, हे विश्वास संपादन करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. ही कार्यकर्त्यांची फळी, हे सगळ्यात गरजेचं. मग कुणी काही सांगू दे, कुठल्याही घोषणा करू दे, काही आश्वासनं देऊ दे, काही फरक पडत नाही. तयार करा आमच्या लोकांना, कौशल्य येऊ द्या त्याच्यात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी परवा पुण्यात होतो, ड्रायव्हरला म्हणलं गाडी भाजी मंडईत लाव, आणि मी तो गाडी लावून यायची वाट बघत तिथं बाहेर उभा होतो. एक गजरेवाला होता,
त्याचं गजरे विकायचं कौशल्यच अफलातून होतं. तो आल्या गेल्या महिलांकडे बघत म्हणायचा, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ माई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. अहो गजरा न घालणाऱ्या महिला सुद्धा वळून वळून बघायच्या. असला कसला गजरा 1 महिना सुकणार नाही. अर्ध्या तासात पाठी रिकामी झाली हो तिची. आता काय 2-4च गजरे राहिलेले. तेवढ्यात एक मॅडम पुढे निघालेल्या. तो त्या मॅडम म्हणला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. त्या मॅडम तिथनच वळल्या आणि त्याला म्हणाल्या, हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. आपल्याकडे येतात बरेच जण, खात्यावर 15 लाख जमा करतो. आल्यावर त्यांनाही सांगा मागच्या वेळेचे तसेच आहेत. सांगितलं पाहिजे ना, बोललं पाहिजे, कार्यकर्ता तयार केला पाहिजे. सगळ्या बाजूनी आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे, लोकांमध्ये रुजवता आला पाहिजे. आणि दुसऱ्यांनी जे काही सांगितलंय ते परतवताही आलं पाहिजे. तो महत्वाचा, हे कार्यकर्त्यांमध्ये आलं पाहिजे. शंकरराव मोरे साहेबांनी ते केलं. त्या काळात घराघरात लोकांपर्यंत पोहोचले, विचार धोरण समजावून सांगितले. शेतकऱ्यांसाठी जगाचा पोशिंदा आहे तो. काय अवस्था आहे आज? रोज महाराष्ट्रात 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतायत रोज. परवा आमच्यातल्या एका शेतकऱ्यानं पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं. म्हटले मला पीक विमा मिळाला आहे आणि ती रक्कम न्यायला 5-6 सुरक्षा रक्षक द्या. पोलीस अधीक्षकाला आश्चर्य वाटलं, पीक विमा न्यायला 5-6 सुरक्षा रक्षक. त्यांनी विचारलं किती रक्कम आहे? तो म्हटला 628 रुपये. लाखो रुपये खर्च करतो तो शेतात. पीक विमा किती? 628. अहो त्यांनी उपरोधिकपणे लिहिलं. काय परिस्थिती आहे आमची? बाहेर कांद्याला दर आहे, आमच्याकडे 40% निर्यात शुल्क. दर खाली आला, निर्यात बंदी उठवली. दर वाढला, पुन्हा निर्यात बंदी लावली. अरे काय जगाचा पोशिंदा आहे तो. किसान सन्मान त्यांनी मागितले नव्हते हो 2000 रुपये. त्याचं म्हणणं काय आहे? माझ्या फक्त घामाचं दाम मला द्या, मला पिकाला हमी भाव द्या, बस. माझ्या मनगटात रग आहे, धग आहे, मी कमावतो ना कष्टावर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, परवा पोलीस भरती निघाली साहेब. 6000 जागा. अर्ज किती आले माहिती आहे? 7 लाख. शासनाच्या 3 विभागाची भरती निघाली. जागा किती होत्या? 23,000. अर्ज किती आले? 35 लाख. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र बेरोजगारीत क्रमांक 1 वर आहे. रोज 2 सुशिक्षित पोर आत्महत्या करतात रोज. महाराष्ट्र भ्रष्टाचारात नंबर 1 आहे. परवाचं सर्वेक्षण आहे. गेल्या 2021 पर्यंत 4 लाख महिला गायब झाल्यात. त्यात 18 वर्षाखालील 90,113 मुली आहेत. त्यातही महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे. कुठे चाललो आहोत? महागाई तर अफाट. तो विषयच वेगळा. तिकडे निवडणूक आल्या की सिलेंडर 450, आमच्याकडे 1250. आमची लोक परवा म्हणले आपल्याकडे कधी लागते? म्हटलं का नाही, सिलेंडर 450 होईल ना. आजची बातमी आहे पेट्रोल डिझेलचे दर कमी येणार. म्हटलं आल्या निवडणुका. कुठल्या काय चाललंय? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? महात्मा गांधींच्या संकल्पनेतनं आचार्य विनोबांनी एक संकल्पना या राष्ट्राला दिली, ज्याचं नाव होतं लोकनीती. लोकनीती हा दुसऱ्या एका शब्दाच्या विरोधातला शब्द आहे, ज्याला म्हणतात राजनीती. राजनीती म्हणजे काय हे कुणालाही विचारलं तरी तो सहज सांगेल राजनीती काय. राजनीती म्हणजे काय? मला सत्ता द्या, मग मी तुमच्यासाठी कायदे बनवतो. मला सत्ता द्या, मग मी तुमच्यासाठी कारखाने काढतो. मला सत्ता द्या, मग मी तुमच्या हिताचा विचार करतो. ही राजनीती आहे. आणि लोकनीती काय? लोकांची सत्ता एवढाच अर्थ नव्हे. लोकनीतीचा अर्थ आहे स्वनीती. लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली नीती, स्वनीती. यालाच आम्ही स्वराज्य असं म्हणतो. ही लोकनीती महत्वाची आहे. स्वराज्य. महाराजांनी काय सांगितलं प्रत्येकाला?
स्वराज्य उभा करायचंय, तू माझ्या बरोबर अजिबात नाही म्हणलेच नाहीत महाराज. ये, महाराजांनी स्पष्ट सांगितलं, तुला जर वाटत असेल तुझ्या पोरीबाळींच्या बरोबर सुरक्षित राहावी तर ये, तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्या तर ये, तुला जर वाटत असेल तुझं राज्य तुझंच राहावं तर ये. तुझं आहे स्वराज्य, स्व म्हणजे माझं, माझं राज्य, ही लोकनीती झाली. शेकापचा ज्यावेळी जन्म झाला, शेतकरी कामगार पक्षाचं, शेतकऱ्यांचं कामगारांचं राज्य, ही लोकनीती होती. आता जे निवडणुकांपुरतं चाललेलं दिसतंय ती राजनीती आहे. आम्हाला राजनीतीकडे नव्हे, आम्हाला लोकनीतीकडे जायचं आहे. हे आम्ही आता लोकांच्या मनात ठसवलं पाहिजे, बसवलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती सध्या ती आहे. आणि हे कुणासाठी चाललंय? लोकांसाठी चाललंय, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या भल्यासाठी चाललंय. त्या लोकनीतीचा मार्गधोरणामा पुढे गेलं पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, कुठल्याही विचारधारेचे असा, प्रश्न तो नाहीच आहे. आम्ही लोकांचं कल्याण करतो आहोत का? लोकांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या पिढ्यांचा विकास होईल याचा विचार करतो आहोत का? ते महत्वाचं. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आई आणि तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, मी उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार आहे म्हटल्यावर आईच्या काळजात चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे किमान त्याच्या हातावर 10 रुपयाची नोट तरी ठेवली पाहिजे. त्या माऊलीला काही कळेन, आपलं घर गरिबीचं, आपलं घर दुःखाचं, उराशी गरिबी घेऊन झोपतो आपण. पोराला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून, आणावे कुठून? ते क्षणभर विचारात पडली. शेवटी दिवडीतलं खुरपं घेतलं आणि ती दुसऱ्याच्या शेतात खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपणं भांगलनं केलं, दिवसभर राबली, काबाड कष्ट केले, रोजगाराचे पैसे हातावर पडले, तर प्रसन्न मनाने घरी आली. आता विश्वास होता माझ्या पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, मी आई संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचा. मुलगा झोपी गेला, पहाटे लवकर उठला. आईला उठवलं, आई लवकर भाकरी टाक, मी आंघोळ करून येतो. मुलगा आंघोळीला गेला. आई चुली पुढे गेली. लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावर त्याने भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावर त्यानं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परत आलं, ताटावर येऊन बसलं. आईनं मुलाकडे बघितलं, तसा मुलगा, आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावरची भाकरी काढली, मोडली, दुमडली, पोराच्या थळीत टाकली. तोपर्यंत पोराची पुन्हा रोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं इकडं तिकडं बघितलं, लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंद झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. पोराच्या रोळी आई लवकर उशीर होतोय. शेवटी आईनं विचार नाही केला, तशाच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद पातेलं उचललं. चर्र दिशी चटका बसला. कळ फार मस्तकात झिंचिन जानत गेली. डोळ्यातनं खळ दिशी अश्रू सुटला. चटका सोसवेना, हात झटक्यात मागाला, पदरात गुंडाळला गेला. तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद पातेला पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा चर्र दिशी चटका बसला. कळ पार काळजा थैथैट करत गेली. डोळ्यातनं खळ दिशी अश्रू सुटत राहिले. पण घट्ट धरलं पातेलं. पोराच्या थळीत दूध ओतलं. दूध ओतताना पोरानं बघितलं आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरग जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं. डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरग 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. गरगर फिरणाऱ्या पाळणे बघितली, जिलेबी बघितली, बाताश बघितली, खेळणी बघितली. हरकलं, बहरलं, आनंदून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरग घरी परतायला लागलं. आई दराशी वाट बघत होती. पोरग लांबून येताना दिसलं. आईला हैसं वाटलं. लगबगीनं जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं. डोक्यावरनं हात फिरवला. त्याला विचारलं, काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? खेळणी घेतलीस का? अरे 10 रुपये दिले होते तुला, काय केलंस त्याचं? तसं पोरगा आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणाला, ग धीर तर सांगतो तरी. आई म्हणली, सांग ना लवकर, काय आणलंस त्या 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणाला, आई डोळे मीठ. आई म्हणली, का रे? नाही नाही, डोळे मीठ आधी. आईने डोळे मिटले. हा, मिटले डोळे. आता दाखवू काय आणले असते 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणाले, डोळे मिठ, नीट घट्ट, उघडायचे नाहीत अजिबात. आई म्हणली, हो रे बाबा, मिटले डोळे घट्ट. आता दाखव बघू काय आणलंयस ते 10 रुपयांचं. आणि त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशातून आणलेली 10 रुपयाची सांडशी काढली आणि आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं खळ 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 अश्रू ओकळायला लागले. घट्ट धरलं पोरला कुशीत. अरे धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला आलं. दिवसभर जत्रेत फिरलाशील,
दिवसभर गरगर फिरणारे पाळणे बघितले असतील, दिवसभर रुपया मोडून खेळण्यासाठी एखादं खेळणं घ्यावंसं वाटलं असेल, भूक लागली असेल, रुपया मोडून काहीतरी खावंसं वाटलं असेल, पण पोरगं दिवसभर जत्रेत उपासपोटी वनवन करत फिरलं, ते काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि माझ्या आईच्या हाताला चटका बसू नये यासाठी ते दिवसभर उपाशी राहून येताना आईसाठी 10 रुपयाची सांडशी घेऊन आलं. आमची पोरं काय करतात? दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती, काईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत? कारण ज्या पोरांना आईला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते, त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्याची जाण असते आणि त्याच पोरांना मातीतल्या माणसांना बसणाऱ्या चटक्यांची जाण असते. तुम्ही कुठल्याही पक्षाचे कुणी काही असा, फक्त हा चटका लक्षात राहू द्या. आईच्या हाताचा, मातीचा, मातीतल्या माणसांच्या प्रश्नाचा. ज्याला हा चटका कळतो त्याचं मन संवेदनशील आहे आणि तो कृतज्ञतेनं समाजासाठी काहीतरी करायला तयार आहे, सज्ज आहे असं म्हणता येतं. आज गरज ती आहे सगळ्यात महत्वाची. राजनीती नको, लोकनीतीची कास धरायला हवी. लोकांच्या कल्याणाचा विचार आम्ही करायला हवा. सन्माननीय बाळारामजी पाटील त्यांच्या या सगळ्या प्रवासात तो विचार करत पुढे निघालेत. ज्यांना मातीची, मातीतल्या माणसांच्या चटक्याची जाण आहे, त्यांना पुन्हा एकदा या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. भानुगडे पाटील साहेब, आपण बोलत असताना आम्हाला